माझ्या सासूबाईंच्या वाढदिवसाला माझा नवरा घरी असायला हवा, म्हणजे आज रात्री 12 वाजता। कबूल आहे तुझं चॅलेंज। वाट पाहते। वाजले का 12? हो हो, मग कापूया आपण। आई अभय, काका, अभय, आई घरी आलास तू। तुझी निर्दोष सुटका झाली ना, होणारच होती। ते लोक तुला जास्त वेळ नाही डांबून ठेवू शकत। हा कसा आला? पाठी येतो 5:30 वाजता, तयार राहा। म्हणजे वाढदिवसासाठी आलाय तो। आपण केक कापून घेऊया का? नाही पण मला सांग, हा कसा आला? येतो की मी सगळ्यांच्या वाढदिवसाला वेळेवर। ये केक कट कर। हे Happy birthday to you, happy birthday to you। आपली साऊ पाहिजे होती रे। अरे अभय, तू इकडेस? चल। मला वाटलं ते माझा एन्काउंटर करते। अरे अभय, बस तू बस। खरंच वाटलं मला, खरंच। नाही, तो हवालदार माझ्या बाजूला आला, मला म्हणाला चला। तरी मला गाडीत बसवलं, कोणी माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही। मला वाटलं माझा एन्काउंटर करणार आहेत ते। गाडी थांबली ना, ती आपल्या सोसायटीच्या समोर। मला 1 सेकंद काही सुचलंच नाही। अभय, हा, काही सुचलंच नाही मला 1 सेकंद काय झालं। मला वाटलं आपल्या घरी काहीतरी झालंय म्हणून इथे आणलं मला। कोणाला तरी काहीतरी झालंय, मला वाटलं साऊ सापडली। साऊ ते म्हणाले तुमच्या आईचा वाढदिवस 5:30 वाजता येऊ घ्यायला पुन्हा तुम्हाला। विसरतोय का मी सगळं? विसरलो कसं मी वाढदिवस तिचा? ते 5:30 वाजता येणार आहेत मला घ्यायला, म्हणजे हे म्हणजे त्यांना दाखवायचं मी पळून गेलो, ते मला पकड, मी निघतो आई तुम्हाला निघावं लागेल। नाही शांत, ऐक। आईच्या वाढदिवसाला तू असावंस असं मला वाटलं, म्हणून मी केले थोडे प्रयत्न। काय केलेस तू?
काय केलं काय काय केलंस तू काय केलंस जाऊ दे तो विषय नको आता. मला कळतंय माझ्यामुळे तुला काय काय करावं लागतंय. कधी संपणार आहे सगळं कधी संपेल लवकर संपेल. हं? चल तू जरा फ्रेश हो. चल मी गरम गरम जेवायला वाढते ये. हं, चल ये. मला बरं वाटेल तर आंघोळ करून घे. हॅलो. काय मास्तरीन बाई किती मार्क भेटले ताईला? नवरा आला का नाही 12च्या ठोक्याला घरी पोलिसाच्या लॉकअप मधून? ताई परीक्षेत पास झाली मास्तरीन बाई नाही का नाही? हो. आता मास्तरीन बाईची परीक्षा सुरू. तयार राहा बरं मास्तरीन बाई, लय अवघड पेपर आहे. काय ग अभय आत्ताच गेला अभय. गेला सुद्धा? नेमका पहाटेच डोळा लागला माझा. ठीक आहे. तो तुम्हाला भेटला बरं वाटलं ना? खूप बरं वाटलं. पण काय ग असं एका रात्रीसाठी अभय कसा काय आला? म्हणजे असं येता येतं? नाही मग केलं मॅनेज. म्हणजे काय काय केलंस तू? आई ते आत्ता नको बोलायला. तुम्हाला बरं वाटलं ना झालं तर मग. किती करशील ग बाळा? कोणीतरी करायलाच हवं ना आई. मला माहिती आहे तुला असं निराधार वाटत असेल ना. आम्ही काही मदत करू शकत नाही, धावपळ करू शकत नाही, आमच्या तब्येतीमुळे तुला साथ देऊ शकत नाही. तू एकटीच झगडतीस. आम्ही तुझ्या फार उपयोगी पडू शकत नाही. तुम्ही सगळे माझ्या बरोबर आहात ते खूप आहे माझ्यासाठी. हो पण आम्ही अगदीच निरुपयोगी आहे असं समजू नकोस. हं? तुला काही लागलं तर सांग आम्हाला. सांगेन. चला पडा थोडा वेळ. इतक्या लवकर उठून काय करणार ना? हा झोपा जरा. या. आणि तू तू पण झोप ना. नाही मला थोडं काम आहे, मी आवरेन आता. श्रद्धा हा काय ग एवढ्या सकाळी कुठे निघालीस तू? शाळेची कामं आहेत दोन आणि भाषाकडे पण जायचंय मला. बरं मग काही खायला करून देऊ का तुला? नाही नको, मी घाईत आहे आता, येईन वेळेत. श्रद्धा हं? काही झालंय का? नाही काही नाही, येते हा मी. मास्तरीन बाई आल्या. हे पिंट्या गाडी उमेदमलच्या दुकानावर घे. ए पालेभाजी बसतल. नाही दुकानावर नाही, उमेदमलच्या घरी जायचं. दुकानावरच माल मिळतो, घरी काय नाश्ता करायला नाही जायचं. त्याच्या दुकानाच्या जवळच माझी शाळा आहे 5 मिनिटावर. तिथले सगळे विद्यार्थी शिक्षक मला ओळखतात. त्यांनी कोणी पाहिलं तर
सगळ्यांसमोर ड्रग्सची चर्चा करू का? मग काय घरी जाऊन त्यांच्या पोरांबरोबर कॅरम खेळत बोलणार आहे काय? ते मी बघते. ए पालेभाजी जास्त बोलायचं नाही. ताईने मला काम सांगितलंय ना, तू फक्त बरोबर येतोस, अरे रावी करू नकोस. माझं काम आहे, माझ्या पद्धतीने करेन. तुला काम झाल्याशी मतलब आहे, हो की नाही? दोनदा काय ताईला भेटली ताड बोलायलाच लागली. उतर आता, माझी गाडी आहे. पुढे बस. उतर म्हणाले ना. हा उतरतो. हे म्हणजे आपलीच गाडी आणि बसायची चोरी. दार कोण लावणार? हा लावतो. ए बाबा तू काय बघतो, चल बाबा. त्या उमेद मलच्या घरी जायचंय. हा अरे गाडी थांबव. ए तू कोण आहे? तू कोण आहे? तू कशी आत आली? इथे पालेभाजी होती, कुठे गेली? व्हाईट कलर तू कोण आहे? हो. दे इकडे. नाही, मी नाही देणार. मग स्विच ऑफ करून ठेव. बाबा तू चल, काय बघतोय? उमेद मलकडे जायचंय. ते बघ, ते उमेद मलचं घर भारी आहे ना? भारी आहे. फक्त मिठाई विकून एवढा बंगला बांधला असता तर कौतुक वाटलं असतं मला त्याचं. आता तू पण ताईचं काम कर, मग ताईला बी तुझं कौतुक वाटेल. तुझा बी असा भारी बंगला असेल. यात माल आहे. बुडा, एवढा पण कमी पडेल त्याला. आगे फोन. माझ्याकडे आहे माझा. तो स्विच ऑफ आहे की नाही? हा ठेवायचा. आता उचल. हा कॉल असाच चालू ठेवायचा इथून तिथं जाईपर्यंत आणि तिथून परत इथं येईपर्यंत. काय तुझ्यात आणि त्या खजूरमध्ये काय टॉक चालतं ते आपल्याला माहीत पडलं पाहिजे. जास्त टाइमपास नाही करायचा, धंद्याचंच बोलायचं. चला आता. फोन पडला. सॉरी, ऍक्च्युली अरे हा तर तो आहे. तो कोण? अरे तो लंबडू तो तिच्या बरोबर नव्हता का? अरे हो, हा तर तोच आहे. अरे तो ओळखेल ना त्या बुरक्यावाल्या बाईला. तू? नहीं, तुम्ही ये आपका फोन. एक्सक्यूज मी. नहीं कुछ नहीं, आपका फोन तो ठीक है ना? हाँ, सॉरी यार, वन सेकेंड. तोंड लपव. अरे तुम्हें कौन? आपसे बात करनी थी.
હું કોઈ આજનબી જોડે વાત નહીં કરતો બેન. ताई ने भेजा है. તાઈને આપકો ભેજા? કોણ તાઈ? હું તો કોઈ તાઈને ઓળખતો નથી. ए ह्याच्यात तर आता भाई भाई शांत शांत हो, शांत. एक कदम भी आगे रखेंगे ना तो आपकी जान चली जाएगी. वो गाड़ी दिखाई दे रही है, हाँ. उसमें 2 आदमी बैठे हैं. बांगडू? जानते हो ना? आपने कदम आगे रखा तो वो आप पे गोलियां चलाएंगे. अरे पर मैंने किया क्या है बहन? ताई से गद्दारी की थी ना, जान तो जानी थी आपकी. लेकिन मैं यहाँ आपको एक मौका देने के लिए आई. अभी आप ही सोचो, आपको अंदर जाना है या जान से जाना है? नहीं नहीं नहीं, अंदर चलते हैं, अंदर चलो. हाँ? अरे बाबा, ये ताई ने औरतों का फौज कब से पाला यार? हे आत गेले रे. ए तुझे ते हेडफोन ओ भैया ठीक आहे. नीट ऐकायला आलं पाहिजे. हो कनेक्ट करतो. ये लीजिए माल. माहिती आहे, ताईचा माल एकदम चांगला असतो, एकदम कडक. तो फिर प्रॉब्लेम क्या है? प्रॉब्लेम मालचा नाही आहे. धंदा आपण पण करते, चांगला माल विकला ना गिराईक वारंवार आवेच છે. એ બધું સમજે છે મને. किलवर गैंग के साथ कौन धंधा करते हैं? तुमको पहचानता है मैं? मुंबईत राहते, येतं मला मराठी. 2 स्कूल. नाही नाही, स्कूलचं काही नाही. 2 स्कूल. नाही काय स्कूलचा काही संबंध नाही. अरे मी सांगते, तू ऐकतं खरा. हे बघ, 2 स्कूल आहेत, एक शाळा अशा मस्त, म्हणजे त्याचा टीचर एकदम चांगला. हा, त्यामुळे त्याचा फीस पण जास्ती. आणि दुसऱ्या स्कूल मधला टीचर ठीकठाक, पण तिथला फीस कमी. मग तू तुझ्या पोराला ऍडमिशन कुठे घेणार? जिथं फीस कमी आहे तिथंच घेणार ना, बरोबर ना? मग तो फायदा कोणाचा? तुझ्या पोराचं पण नुकसान नाही आणि तुझा पैसा पण वाचणार. म्हणजे तुला फायदाच फायदा. जीवन म्हणजे सगळा धंदा आहे बघ. आपला पण असंच आहे, जिथं प्रॉफिट तिथं आपण. ताई बरोबर धंदा केला, फक्त ताईलाच फायदा होतो रे. ताई मला काय देते? फक्त 2%. समजा उद्या पोलीसची धाड आली माझ्यावर, हा, तर मग माझा काय होणार? खेळ खाल्लास? मग मी कुठे जायचा? काय 2% बघायचा? म्हणून ताईला दगा दिला. अरे दगा कसा दिला? तू समजा एका दुकानातनं किराणा माल घेते, बरोबर? दुसऱ्या दुकानातनं घेते, मग तू काय त्या किराणा मालच्या दुकानदाराला फसवला काय? नाही ना. किलवर किती कमिशन देतो तुम्हाला? 3%. 3.5? 6%. 6%? 3 गुना. एक काम कर, तुझ्या ताईला सांग सॉरी. उमेद मलकडनं तू कधी पण केव्हा पण हवी तेवढी मिठाई घेऊन जा. ते ऐकायला येत नाही. भाई फोन कट केला तुम्ही. शाळेला आपला फोन कट केलाय ना. लाव परत लाव. लावतो. फोन लागत नाही. तुझ्या ताईच्या मला पण नाही घेत. किलवर कडून घेणार. हा, कोण आहे किलवर? किलोरला आजपर्यंत कोणीच बघितलेलं नाही. पर अपने को क्या करने का है? भाई सुंदर दिखता है कि नहीं ये देख के थोड़ी ना अपन मिठाई बेचता है. जो येईल त्याला आपण सेम मिठाई बेचता है. गिराईकाचा चेहरा दिसला नाही तर ठीक आहे, पण ज्याच्या बरोबर आपण धंदा करतो, ज्याच्यामुळे आपण एवढी रिस्क घेतो, तो माणूस आपल्याला माहित नाही. आणि त्याला जर पोलिसांनी पकडलं, त्याच्या रायवल गँगने त्याला मारला आणि तो मेला, तर इथे कसं? ताईला तुम्ही ओळखता, ताई तुम्हाला ओळखते, म्हणजे जुने संबंध आहेत ना. ज्याच्या बरोबर आपण धंदा करतो, ज्याच्यामुळे आपण एवढी रिस्क घेतो, तो माणूस आपल्याला माहित नाही. इथे कसं? ताईला तुम्ही ओळखता, ताई तुम्हाला ओळखते, म्हणजे जुने संबंध आहेत ना. संबंधाचा काय छेना घालायचा काय बर्फीचा? अरे कमिशन ते कमिशन, 2% वर आमच्या. 10%. 10%? जे काही डील होईल त्यात 10% तुमचं. चालेल? पण मी तुला तरी कुठं बघितलंय? तुझ्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा? तू तुझा चेहरा दाखव, मग डील करू फायनल.